स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील कायद्यातील तरतुदींमध्ये झालेल्या बदलांना सर्वोच्च न्यायालयात विविध याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले। त्यामुळे आव्हान याचिकांमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे हे सुद्धा पाहूयात। या आव्हान याचिकांमध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे। त्यातला पहिला मुद्दा आहे प्रभाग रचनेचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाचा आहे की राज्य शासनाचा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची कमी केलेली सदस्य संख्या। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे स्थगित केलेल्या 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गाच्या म्हणजेच ओबीसी आरक्षणासह घेण्याबाबत। हे 3 महत्त्वाच्या मुद्द्यांचा याचिकांमध्ये समावेश आहे। थोडक्यात सुनावणीच 1 महिना पुढे गेल्याने निवडणुका सुद्धा लांबणीवर गेल्या, कारण निकाल जरी आला तरी निवडणुकांची तयारी करण्यासाठी 1 महिना लागणार आणि त्यानंतरच निवडणुकीची तारीख ही जाहीर होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 ते 4 महिन्यात निवडणुका लागण्याचे संकेत दिले होते, पण आता 25 फेब्रुवारीला नेमकं काय होतं? निवडणुकांचा अंतिम निकाल येणार की पुन्हा एकदा तारीख पे तारीख पाहायला मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।